नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवूयात झणझणीत कोल्हापुरी भाजी. तर त्याच्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल घेतले. काही खडे मसाले घालायचे त्याच्यामध्ये. स्टार फूल, दालचिनीचा तुकडा, मिऱ्या टाकायच्या 2-4, एक मोठी वेलची थोडीशी फोडून टाकायची आणि एक छोटी वेलची. आता आपण सुकं खोबरं घालणार आहोत. पातळ काप करून ते मी त्याच्यामध्ये परतून घेते. या आहेत आपल्या भाज्या ज्या आपण व्हेज कोल्हापुरीमध्ये वापरणार आहोत. घेवडा, बीन्स, गाजर, फ्लॉवर. तर आता खोबरं चांगलं तेलामध्ये परतलं गेलेलं आहे आणि त्याच्यासोबतच जे खडे मसाले आपण परतून घेतले ना ते देखील आपण वाटून घेणार आहोत. तर खोबरं थंड होतंय तोपर्यंत आपण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून तेलामध्ये परतायला टाकलेत. तोपर्यंत हे वाटण करूयात. खोबऱ्यासोबत कोथिंबीर, आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची आपण बारीक करून घेतोय. खोबरं पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं म्हणजे ते मसाला चांगला बारीक होतो. थोडंसं पाणी घालून आपण वाटण तयार करून घेतलं. हे वाटण या परतलेल्या कांद्यामध्ये घालून घ्यायचं. चांगलं झाकण ठेवून हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता 2 चांगले लाल मोठे टोमॅटो त्याची प्युरी करून घेऊयात आणि या मसाल्यामध्ये घालणार आहोत. तर आजच्या भाजीला आपण झणझणीत बनवण्यासाठी घरीच बनवलेली लाल मिरची पावडर जी की काश्मीरी मिरची पावडर आहे ते 1 चमचा घातली आणि ही साधी तिखट मिरची पावडर आहे जी कलरने थोडीशी तुम्हाला फिकट दिसत असेल पण खूप झणझणीत आहे. ती 1 चमचा घातली आणि आपली नेहमीची विकतची दुकानातून आणलेली मिरची पावडर आपण थोडीशी घालणार आहोत. ती नाही घातली तरी चालेल पण कोल्हापुरी झणझणीत भाजी आपल्याला बनवायची आहे म्हणून आपण भरपूर मिरची पावडर घातली. बाकी मसाल्यांमध्ये हळद, जिरी पावडर मी घातलेली आहे. शहाजिरं आपण घातलं होतं खडे मसाल्यांमध्ये. धने पावडर घालायची 2 चमचे. हळद घातली, लाल तिखट घातलं, धने पावडर आणि जिरे पावडर आपण घातलेली आहे. मिक्स करून घ्यायची पावडर मसाले चांगले या फोडणीमध्ये. आणि आता वाटण सुकं झालेलं आहे तर टोमॅटोची ग्रेव्ही आहे जी टोमॅटो आपण मिक्सरला फिरवून घेतले ते घालून घेतले आणि टोमॅटो घालून घेतले की त्याच्यावरती मीठ या फोडणीपुरतं घालायचं आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आता ही जी फोडणी आहे हिला आपण मंद आचेवरती छान असं परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. जेवढी फोडणी आपली चांगली मंद आचेवर परतली जाईल तेवढीच भाजी आपली टेस्टी होते. तर थोडंसं सुकं वाटतं म्हणून मी मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यामध्ये 2 चमचे घालून घेणार आहे आणि मंद आचेवरती आपल्याला जास्तीत जास्त वेळ झाकण ठेवून वाफेवरतीच ही फोडणी चांगली शिजून घ्यायची आहे. मध्ये 1-2 वेळा चेक करायचं आहे खाली लागली तर नाही ना, कारण स्टीलची कढई आहे. तळापासून चांगले मिक्स करून घ्यायची. जर अजून थोडं सुकं वाटत असेल तर 1 चमचाभर पाणी अजून घातलं. पुन्हा झाकण ठेवायचं. मस्त मसाला एकदम हलका होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता या फोडणीला चांगलं तेल सुटलेलं आहे. पुन्हा एकदा तिला मी चांगलं मिक्स करून घेते. थोडा वेळ झाकण ठेवूयात. आता एकदम आपली परफेक्ट अशी फोडणी तयार आहे. तर भाज्या आपल्या घालून घेऊयात. सगळ्या भाज्या मस्त कापून धुवून घेतल्यात. वाटाणे, घेवडा, बीन्स, गाजर, फ्लॉवर सगळ्या भाज्या चांगल्या धुवून घ्यायच्या आणि या फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. पाणी घालायचं नाही लगेच. ही जी फोडणी आहे त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायच्या. चांगल्या कोड झाल्या की आणि त्याच्यामध्ये पाणी न घालता याला आपल्याला 2-3 मिनिट मंद आचेवरती असंच वाफून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे भाजी आपली छान अशी टेस्टी बनते. तर चांगलं मिक्स करून घेऊयात. आता थोडीशी कोरडी वाटते म्हणून मी 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे आणि कारण आपण वाफेवरती शिजवताना लगेचच खाली लागायला नको तर झाकण ठेवूयात. आता तोपर्यंत दुसरी तयारी. तर इथे आपण पनीर घेतलेलं आहे. आता या पनीरचे क्यूब करून घेतले आणि ते कोमट पाण्यामध्ये, ज्या पाण्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, मीठ घातलेल्या कोमट पाण्यामध्ये मी आता हे पनीरचे तुकडे ठेवते. त्याने काय होतं, हे जे पनीर आहे ते एकदम सॉफ्ट होतं आणि पनीर भाजीमध्ये खूप टेस्टी लागतं. तर जोपर्यंत आपली भाजी तयार होती इकडे तोपर्यंत 2-3 मिनिट आपण याला मिठाच्या कोमट पाण्यामध्ये हे पनीर ठेवूयात.
ते चांगलं सॉफ्ट होईल. तर तुम्ही बघू शकता भाजी छान अशी मस्त या मसाल्यामध्ये कोट झालेली आहे. तर तिला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तशी व्हेज कोल्हापुरीमध्ये जास्त ग्रेव्ही नसते, रस्सा भाजी नसते, पण मी थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालणार आहे कारण हीच भाजी आपल्याला राईससोबत देखील खाता येईल. तर भाजीला आपण 2-3 मिनिट पाणी न घालता शिजवून घेतलं. पनीर आपलं तिकडे कोमट पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, मिठाच्या कोमट पाण्यामध्ये, जेणेकरून ते सॉफ्ट होईल. आता मी इकडे या भाजीला शिजण्यासाठी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर 1 ग्लास पाणी भाजी शिजण्यासाठी लागेल आणि 1 ग्लास त्याच्यामध्ये थोडासा रस्सा राहील, ग्रेव्ही राहील. तर पूर्ण भाजीचा विचार करून आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात आणि मीठ घालून भाजीला चांगलं मिक्स करायचं. मोठ्या गॅसवरती एक उकळी आणायची. उकळी आल्यानंतर गॅस मंद ते मध्यम करायचा. मध्यम गॅस केल्यानंतर झाकण ठेवलं तरी चालेल. मोठा गॅस असल्यानंतर भाजी पोतू जाण्याची शक्यता असते, म्हणून एकदा उकळी आल्यानंतर भाजीला गॅस आहे भाजी खालचा तो बारीक करायचा आणि छान अशी शिजू द्यायची. तर भाजीला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला तिला एक उकळी काढायची आहे. तर मी गॅस जवळच आहे, त्याच्यामुळे मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवलेलं आहे. हे पहा मस्त अशी उकळी आलेली आहे. लक्ष ठेवायचं आणि झाकण पटकन काढून घ्यायचं, नाही तर उतू जाण्याची शक्यता असते. तर आता तुम्हाला ही रस्सा भाजी दिसत असेल, पण आपल्याला या ज्या भाज्या आहेत त्या आपण बॉईल केलेल्या नाहीत किंवा तेलामध्ये देखील तळलेल्या नाहीत, तर त्या वेळ लागणार आहे शिजायला. तर उकळी आल्यानंतर आता मी झाकण ठेवून मंद आचेवरती भाजी शिजून घेते. सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्या की आपल्याला मग पनीर घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय भाजी मस्त अशी शिजलेली आहे. मिक्स करून घेते आणि बऱ्यापैकी दाटसर झालेली आहे. एकदा मिक्स करून घेतली तळापासून म्हणजे खाली भाजी लागलेली नाही याची आपल्याला शाश्वती मिळते. आणि मस्त अशा भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. तर आता चला पनीर घालून घेऊया. जे पनीर आपण मिठाच्या कोमट पाण्यामध्ये ठेवलं होतं ते चांगलं मऊसूद स्पंजी झालेलं आहे. तर हे पनीर मी या भाजीमध्ये घालणार आहे. ही आपली हॉटेल स्टाईल व्हेज कोल्हापुरी भाजी आहे. सगळ्याच भाज्या उपलब्ध असतात हिवाळ्यामध्ये, त्याच्यामुळे बऱ्याचशा भाज्या आपल्याला हॉटेल स्टाईल घरीच बनवता येतात. पनीरचे तुकडे तुम्हाला हवे तेवढे छोटे मोठे करून घालू शकता. आणि पनीर घातल्यानंतर भाजीला जास्त मिक्स करायचं नाही, त्याच्यासाठी आपण भाजी अगोदर चांगली उकळून घेतलेली आहे. भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत. पनीर घालायचं, एक उकळी आणायची आणि मस्त अशी आपली भाजी तयार होते. आता पनीर घातल्यानंतर मी हिला एकदा मिक्स करून घेते आणि 2 मिनिटाची एक वाफ आपल्याला द्यायची आहे, म्हणजे पनीर या भाजीमध्ये चांगलं मुरलं जाईल. त्याच्यासाठी मी झाकण ठेवून मंद आचेवरती या भाजीला एक वाफ देणार आहे. म्हणजे मस्त अशी आपली भाजी तयार झाली. गरमागरम व्हेज कोल्हापुरी ही तिखट असते, तर त्याच्यासाठी आपण झणझणीत लाल तिखट घातलेलं आहे. साधं लाल तिखट देखील घातलेलं आहे आणि काश्मीरी लाल तिखटमुळे मस्त असा तरीदार रस्सा तयार झालेला आहे. तर भाजी तयार झालेली आहे आणि नेहमीच्या सवयीनुसार आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर देखील घातलेली आहे. हॉटेलमध्ये अशी तशी कोथिंबीर घातली जात नाही. चला मस्त भाजी तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.